दादा नमस्कार. आपली ओळख द्या. मी निखिल घेऊन ढवळेपाडा. आपल्या नंदीचं नाव काय नंदीचं नाव दादा तेज आहे. आहे काय कुठून खरेदी केली ती काय ही साताऱ्यावरून केली होती. कितीची खरेदी काय सांगू शकता 35,000ला एक खरेदी केला होता. हा काय कोणाची पारख वगैरे पारक माझा मोठा भाऊ आहे आदेश घेऊन आहे त्याची पारक. मग आज गुलाल वगैरे घेतलाय म्हणजे काय हो आज आमच्याच गावातला बैल बकासू त्यांच्यासोबत पळाला. कोणत्या साईडने आज गाडी पळाली आपली आज डाव्या साईडने पळाला. काय मग कसं काय नियोजन होतं आजचं नियोजन दादानीच केलं होतं सगळं. मग कितीची कुठली विरुद्ध गाडी होती विरुद्ध गाडीचं आम्ही नाव नाही घेतलं. किती महिन्याचा वासरू आहे आता हा साधारण 8 ते 9 महिन्याचा वासरू आहे. हा काय पहिलाच गुलाल झालेला आहे आजचा हो आजचा पहिला गुलाल हा दुसरा गुलाल दोनच वेळा हाकला आणि दोन्ही गुलाल झालेले. मग किती दिवसाच्या गॅपने आपण नंदी काढता आपला हा आठवड्याच्या गॅप नाही. आता सध्या 1 महिन्यानीच पळाला आहे. बाकी रेसल वगैरे कधी कधी देत असतो आठवड्यात. रेसल टाकायला कुठे आपल्या इकडे रेसल टाकडा आमच्याच नदीवरती माळ आहे आणि आमचा घरचाच ड्रायव्हर आहे साहिल ड्रायव्हर तोच हाकलतो जातो गाडी. मग आजचं काजगाव पाठीचं नियोजन कसं होतं आज नियोजन तर मस्तच आहे. छान नियोजन. आणि आपलं नियोजन कोण करतो सगळं आपलं नियोजन आदेश दादाच. आपल्याकडे बलमा देखील आहे बलमाबद्दल काय सांगाल बलमाचं नियोजन देखील आदेश दादाच करतो. बलमा सध्या आता टॉपच्या गाड्या- टॉपच्या गाड्या गेल तर त्याबद्दल काय बोलाल हा नक्कीच मागे आम्ही मोठ्या गाड्या केल्या होत्या. पैऱ्याला वगैरे कोण असतो काय पैऱ्याला आमच्याच मामाचा बैल असतो कधी कधी आणि एक राधे म्हणून बैल आहे, तो असतो किंवा मिजा वगैरेचा आणलेला शेलवाल्यांचा बादल असे पैरे असतात बदलत असतात. मग कोणत्या पैऱ्यांच्यात भारी आपला बलमा चालला का हा बादलमध्ये खूप भारी पडतो. बादलमध्ये शेलुगारांचा शेलूकरांचा बादल. काय मग नक्कीच बादलबद्दल काय सांगाल तुम्ही बादल पण खूप छान पडतो पब्लिकने पडतो. आणि आपल्या याच्या आधी कोणतं बैल होतं आपल्याकडे एक सोन्या म्हणून बैल होता त्याने आपलं खूप नाव केलं पण काही कारणास्तव आम्ही एका घाट्याला दिलेला बैल चालवायला. तिकडे चांगलं तेव्हा गाड्या मारलेल्या हो चांगल्या गाड्यामध्ये तो सध्या घाटावरच असतो. हो काय तेजा